हॅलो फ्रेंड्स, बघू शकता आज मी खेकडे आणले इथं. एकदम जिवंत खेकडे आहेत. हे बघा असे त्यांचे मी नांग्या काढल्या कारण ते मग पळत बसतात म्हणून. तर आज मी ह्याचा रस्सा करणार आहे परत एकदा खेकड्यांचा. तर आपण हे अगोदर कसे साफ करायचे ते बघूया. आता पावसात आपल्याला भरपूर प्रकारचे खेकडे खायला मिळणार आहेत. तर अगोदर मी तुम्हाला हे कसे साफ करायचे ते दाखवते. अगोदर मी यांना स्वच्छ धुवून घेते ह्या खेकड्यांना. तर हे बघा फ्रेंड्स, मी इथं खेकडे साफ करते. तर अगोदर हा भाग त्याचा काढून घ्यायचा आणि नंतर इथं आपण प्रेस करून जेवढं होईल तेवढं प्रेशर लावायचं. नाही होत तर मग आपण ही सुरी घालायची अशी, म्हणजे सुरीनं थोडंसं त्याला होल मारून इथं मग थोडासा प्रेशर लावायचा. तर असे त्याचे बाकीचे जे पार्ट आहेत आपण साफ करून घ्यायचे. परत एकदा मला स्वच्छ धुवावं लागेल. पावसातले खेकडे असते कारण ते परत मी धुवून घेणार आहे. पण हा जो पार्ट असतो काढायचा आणि ह्याचे नंतर आपण 2 तुकडे करणार आहोत सुरीने. तर हा बघा केवढा मोठा खेकडा आहे. तर ह्या बघू शकता तुम्ही केवढ्या मोठ्या नांग्या आहेत खेकड्याच्या. तर ह्यांना मी असं खलबत्त्यानं जरा थोडंसं हे करून घेणार आहे, पेचून घेणार आहे, कारण मग रश्श्याला चांगलं खाताना आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही. तर इथं बघू शकता मी तुम्हाला जिवंत खेकडा दाखवते. हा बघा असा त्यांनी मला पकडलेला आहे. तर अगोदर आपण त्याचे हे जे नांगे असतात ते ऑलरेडी नांग्या सोडतात जेव्हा आपण काढायला जातो. तर हे बघा असे हे नांगे साफ करताना ते आपले नांग्या सोडून देतात. परत एकदा मी खेकडा साफ करतो. इथं आपण असं जरी प्रेस केलं ना की बघा समस्त खेकडाचं हे निघतं कवच. नंतर हे वरचं जे असतं साल हे ह्याचं काढायचं आणि ह्याचे परत 2 तुकडे करायचे. तर मी परत धुणार आहे ह्या खेकड्यांना. तर पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला खेकड्याचा रस्सा कसा करायचा ते सांगणार आहे. नांग्याला आपण असं पेचायचं जरा खलबत्त्यानं, म्हणजे ते खाताना आपल्याला त्रास नाही होत. हे मोठे जे असतात ते फुलाला खूप त्रास होतो. म्हणून असं जरा खलबत्त्यानं आपल्याला पेचलं की खायला प्रॉब्लेम होतो. एका साईडनं आपण फोडून ठेवायचं जरासं. आता आपण खेकड्याचं वाटण करायचं आहे. तर मी इथे 2 उभे कांदे चिरून घेतलेत, आलं आणि लसूण घेतलं आहे, मिरच्या घेतल्या थोड्याशा आणि खोबरं भरपूर सारं घेतलं. सगळं आपण भाजून घेऊया बरं. मिरच्या लालसर होईपर्यंत भाजायचा आहे. लाल झाल्या की त्या काढायचा. थोडाशा अजून लालसर होते म्हणजे कलर चांगला येतो रश्श्याला. तर मिरच्या मी काढून घेते. अशा मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. तर आपण आता कांदे टाकूया. कांदे मस्त भाजून घेऊया लालसर एकदम आणि नंतर आपण त्याच्यात खोबरं ॲड करणार आहोत. आता मी इथं खोबरं मस्त खरपूस भाजून घेते. त्याच्यात मी एक अर्धा चमचा हळद टाकणार आहे. ऑलरेडी माझा कांदा भाजून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर हे मी सगळी सामग्री मिक्स करणार आहे. थोडेसे मी धणे पण टाकले कारण ऑलरेडी गरम मसाल्यात धणे असतात, पण जरासा वास चांगला यायला अजून मी थोडे धणे त्याच्यात भाजून घेतले. तर हे सगळं मिश्रण मी वाटून घेते. थोडीशी मी हळद टाकते परत ह्याच्यात. हे बघा आता मी हे खोबरं मस्त भाजून घेतलं आहे खरपूस. तर हे जरासं गार झालं की मी वाटण तयार करणार आहे. हे वाटण जे आपल्याला एकदम बारीक नाही करायचं, एकदम मीडियम घ्यायचं आहे आणि म्हणजे जाडसर जरा ठेवायचं आहे. म्हणजे कसं आपण ते खेकड्याचा जो रस्सा आहे हे सुकं धबधबीत करणार आहे, पातळ नाही करणार, सुकं धबधबीत करणार. ओके. आता मी टोपात तेल गरम करून ठेवलं आहे आणि त्याच्यात मी आता
कांदा फोडणीला टाकणार आहे. ऑलरेडी मी इथं 2-3 कांदे चॉप करून घेतले, बघू शकता. तर मी त्याच्यात टाकते. आणि ह्याला थोडंसं मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आपण. तर हे जे वाटण आहे मी टाकते त्याच्यात हळूहळू. आणि ह्याला थोडंसं आपण तेल सुटेपर्यंत परत गरम करूया. मी इथं वाटणाला तेल सुटतंय आपल्या चांगलं. तर आपण त्याच्यात आता हे जे खेकडे ते टाकले. हे बघा तुम्ही मी कसे खेकडे हे केलेले आहेत, फोडून ठेवले. तर ते खायला पण एकदम छान. आपण एक खेकड्याचं चांगले मिक्स करून घेऊया मसाला. त्याला पाणी सुटेल. त्याला हे 2 मिनटं मी ठेवते झाकून, म्हणजे त्याला चांगलं पाणी सुटू दे. आता मी त्याच्यात जे पाणी राहिलं होतं ते टाकते. अजून थोडंसं लागेल. हे बघा आता मी एवढं पाणी केलं आहे रस्सा त्याचा, म्हणजे जास्त पण रस्सा नाही आहे आणि जास्त पण सुकं नाही आहे. तर ह्याच्यातून अजून परत पाणी सुटेल खेकड्याचं. तर जसं खेकडे उकडायला लागले की आपण त्याच्यात मीठ टाकूया आणि कोकम टाकूया. त्याला मी आता एक 10 मिनटासाठी शिजत ठेवते झाकून. हे बघू शकता तुम्ही लेपा आणल्यात. मोस्टली गोव्यात आम्ही करतो. तर ह्याचा मी सार करणार आहे, सांबार करणार आहे आणि त्याला पण फ्राय करणार आहे. तर ते बघू शकता आपला रस्सा एकदम मस्त तयार आहे. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा.